प्रणाम आचार्यजी. आचार्यजी, मी एका क्रोनिक आजाराने ग्रस्त आहे आणि त्यावर लखनौच्या ACGPGIमध्ये उपचार सुरू आहेत. याबद्दल मी तुमच्याशी आधी चर्चा केली आहे आणि तुम्ही मला या आजारासोबत जगण्याचा मंत्र दिला होता. मस्त जगतोय मी, काहीच अडचण नाही आहे. यात एक लक्षण असं आहे की वजन खूप वेगाने कमी होतं. तर गेल्या 3-4 दिवसांपूर्वी मला PGIला जावं लागलं होतं. तिथल्या संबंधित विभागाच्या डॉक्टरांनी मला डायटिशियन विभागाकडे पाठवलं. तिथे मी पोचलो तर माझा नंबर येईपर्यंत 10 रुग्ण आधीच रांगेत उभे होते. तिथल्या डॉक्टरांनी डाएट चार्ट देणाऱ्या काउन्सिलर सगळेच्या सगळेजण प्रत्येक रुग्णाच्या डाएट चार्टमध्ये दुधाचे पदार्थ, मांस आणि अंड लिहित होते. मला भीतीच वाटत होती. माझा नंबर आला तेव्हा माझाही चार्ट तशाच प्रकारचा बनवला गेला. मी म्हटलं, या व्यतिरिक्त काही बनवू शकत असेल तर बनवून द्या. मी याच्याशिवाय जगून घेईन, मला काही अडचण नाही आहे. मी बाहेर आलो तेव्हा जे नंबर लावत होते त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मी त्यांना विचारलं की इथे डॉक्टर रोज किती पेशंट तपासत असतील. तर त्यांचं म्हणणं होतं की रोज जवळपास 200 पेशंट इथे तपासले जातात. मी त्या हिशोबाने अंदाज लावतोय. मला तर त्या डॉक्टरकडे बघून इतकी मोठी संस्था आहे, अशा ठिकाणाहून कतकरखान्याचं तोंड दिसतंय जे उघडतंय आणि तिथं जाऊन कापलं जातंय. या अशा लोकांसाठी आणि अशा ठिकाणांसाठी काय करावं? काहीच नाही. ते सुद्धा या सगळ्या गोष्टी म्हणूनच बोलतायत, कारण समाजात या गोष्टींना मान्यता आहे. अशी एखादी जागा असेल जिथे समाजात या सगळ्या गोष्टी चालत नसतील, तर तिथे डॉक्टर हे सगळं थोडीच लिहून देईल किंवा मंजूर करेल. उदाहरणार्थ, भारतात कोणताही डॉक्टर तुम्हाला हे सांगणार नाही की बीफ खा. भलेही त्यात एखादा असा घटक असेल जो एखाद्या आजारात कामी येत असेल, पण भारतात कोणताही डॉक्टर तुम्हाला हे लिहून देणार नाही की बीफ खा, कारण भारतात बीफला सामाजिक मान्यताच नाहीये. पण अमेरिकेत तोच डॉक्टर तुम्हाला लिहून देईल त्याच आजारासाठी. अमेरिकेत डॉक्टर तुम्हाला लिहून देऊ शकतो की बीफ खात जा, आहार तज्ज्ञ लिहून देईल. तर डॉक्टर त्या समाजाच्या मागे मागे चालतो. शरीरासाठी तुम्हाला जो काही घटक हवा आहे, तो 8-10 वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळू शकतो. बीफमधून हे मिळू शकतं, ते तर 50 ठिकाणांवरून सुद्धा मिळू शकतं. पण साहेब, हे तर औद्योगिक उत्पादनाचे दिवस आहेत. कोणतीही गोष्ट एखाद्या सेंद्रिय, नैसर्गिक स्रोतातूनच काढली पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. त्याचं फॅक्टरी प्रोडक्शन सुद्धा होऊ शकतं. एखाद्या प्राण्यातूनच ते काढलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. शेवटी तुम्हाला जे दिलं जातंय ते एक रसायन आहे. ते एक कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडला एका लॅबमध्ये सुद्धा बनवलं जाऊ शकतं ना. गरजेचं थोडीच आहे की प्राण्याच्या शरीरातूनच काढलं जावं. तर ते लॅबमध्ये सुद्धा तयार करून तुम्हाला दिलं जाऊ शकतं. त्यात कोणती हिंसा होणार नाही. पण डॉक्टरने का म्हणून लांबचा रस्ता घेऊन तुम्हाला सांगावं की हे अशा स्रोतातून घ्या ज्यामध्ये कोणती हिंसा नाहीये. जर समाजच हिंसेला मान्यता देत असेल तर डॉक्टर म्हणे तुम्ही लोक तर आधीच बीफ खाता. तर ही गोष्ट बीफमध्ये मिळते. जा बीफ खाऊन घ्या किंवा कॉड लिव्हर ऑइलमध्ये घ्या किंवा माशामध्ये घ्या किंवा कोंबडीमध्ये घ्या किंवा दुधातनं घ्या किंवा जिथूनही. ज्या गोष्टी त्या समाजात चालत असतील, या डॉक्टरला दोष देण्यासारखं नाहीये. समाजात जेव्हा जागृती येईल तेव्हा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आपोआप बदलून जाईल. मी असं म्हणत नाहीये की डॉक्टरला जर तुम्हाला सांगायचं असेल की अमुक गोष्ट घ्या, उदाहरणार्थ तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे, डॉक्टर मॅग्नेशियम सांगायचं सोडून दुसरं काही सांगेल. तो मॅग्नेशियमच सांगेल, पण मॅग्नेशियमचा स्रोत बदलून देईल. कारण मॅग्नेशियम 10 वेगवेगळ्या गोष्टींमधून येऊ शकतं. तो सामाजिक परिस्थिती पाहून स्रोत बदलून देईल. हां सर, माझ्या बाबतीत हेच झालं. मी जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा त्यांना थोडी मेहनत करावी लागली, थोडा प्रयत्न करावा लागला. मग माझा चार्ट त्या हिशोबाने बनवू शकला. हो, सगळं काम होऊन जाईल. आपण चंद्रावर, मंगळावर, सूर्यावर, आपण सूर्यमालेतील सर्व ग्रहांवर आणि सूर्यमालेच्या बाहेर सुद्धा प्रवास करण्यासाठी तयार झालो आहोत. प्रवास होतोय, लँडिंग होतंय. माणूस चंद्रावर इतक्या दशकांपूर्वी पोहोचला. आपण माणसाला इतर ठिकाणी पोहोचवत आहोत. आपण काय काय करत नाही आहोत सांगा. माणसाचं आपण क्लोनिंग करून टाकलंय. कायद्याने त्याला मान्यता नाहीये, पण उद्या जर कायद्याने म्हटलं की हो, याला कायदेशीर मंजुरी आहे, तर तुम्ही क्लोन करून माणूस उभा करून द्याल. तुम्ही सगळे प्राणी क्लोन केलेले आहेत. तर आपण इतकी छोटीशी गोष्ट नाही करू शकणार का, की एखादं प्रोटीन किंवा व्हिटॅमिन किंवा मिनरल आपण लॅबमध्ये नाही बनवू शकत का? की त्या प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरलसाठी आपण प्राणी कापणार, तेव्हाच आपल्याला सगळं काही मिळेल. सगळं काही लॅबमध्ये बनवून जाईल. यामध्ये काय ठेवलंय? हे तर साधं प्रोटीन आहे, अमिनो ॲसिड आहे, काही आहे, बनवून घ्या लॅबोरेटरीमध्ये यार. इतकी केमिस्ट्री आपल्याला येते.
मानवतेला इतकी केमिस्ट्री येते, सगळं बनवून जाईल लॅबमध्ये. फक्त हे होऊ शकतं की लॅबमध्ये बनवण्यामध्ये थोडी मेहनत लागेल. कदाचित सुरुवातीला थोडं महाग पडेल, पण त्यामध्ये सुद्धा जेव्हा इकॉनॉमिक्स ऑफ स्केल येईल, जेव्हा त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल, तेव्हा ते स्वस्तच पडू लागेल. याच प्रकारे हा जो प्राण्यांवर रिसर्च होतो, तुम्हाला काय वाटतं आपलं सायन्स इतकं मागासलेलं आहे की प्राण्यांवर रिसर्च होईल तेव्हाच त्यातून औषध बनेल? नाही. तो रिसर्च प्राण्यांशिवाय सुद्धा होऊ शकतो. आज तुम्ही सगळं काही सिम्युलेट करता, तर एका औषधाचा एका माणसावर काय परिणाम होईल हे तुम्ही सिम्युलेट नाही करू शकणार का? आज तुमच्याकडे सुपर कम्प्युटर्स आहेत. जगात आज डझनभर काय शेकडो सुपर कम्प्युटर्स आहेत आणि सुपर कम्प्युटिंगची ताकद सुद्धा सतत वाढतीये. अशा परिस्थितीत तुम्हाला मेडिकल रिसर्च काय प्राण्यांवर करायचं आहे? नाही, पण त्या बाबतीत आपण अगदी जुनाट मध्ययुगीन पद्धतीने जगतो की ससा पकडून आणता, गिनीपिग पकडून आणता आणि त्यांच्यावर तुम्ही रिसर्च करताय. का? कारण समाजाने अजून त्याला मंजुरी दिली आहे. ज्या दिवशी समाज या गोष्टींना मंजुरी देणं बंद करेल, असं नाहीये की औषधं बनणं बंद होईल, असं नाहीये की रिसर्च बंद होईल, तो रिसर्च मग कम्प्युटराइज्ड होऊन जाईल. आपण त्या रिसर्चच्या पद्धती शोधून काढू. कोविड आला तर तुम्ही व्हॅक्सिन शोधून काढली ना? माणसाकडे प्रतिभा आहे. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. ज्या दिवशी प्राण्याच्या शरीरातून एखादं रसायन काढण्याचा पर्याय बंद होईल, त्या दिवशी आपण ते रसायन दुसऱ्या कोणत्या पद्धतीने तयार करून घेऊ. पण जोपर्यंत एक स्वस्त मार्ग मिळतोय, तो बिचारा प्राणी आहे, त्याला मारून पटकन काढू शकता, स्वस्तही पडतं आणि समाजही मंजुरी देतो. तोपर्यंत कशासाठी मेहनत करायची? कोण लॅब बनवणार? कोण त्यासाठी फॅक्टरी बनवणार? प्राण्यालाच मारून मारून काढूया. पूर्वी तर तुमचा पॉवर प्लांट सुद्धा प्राणीच असायचा बाबा. ना टायडल, ना सोलार, ना थर्मल, ना हायडल, ना न्यूक्लिअर. सगळी एनर्जी कुठून यायची? घोड्याकडून किंवा बैलाकडून आणि खेचराकडून. व्हायचं की नाही व्हायचं? देश आणि जगभरातील सगळी एनर्जी तेव्हा कुठून येत होती? घोड्याकडून. आपण आजही त्याला हॉर्स पॉवर म्हणतो. पण आता घोड्याकडून पॉवर घेत नाही, तर ते पॉवर नाही आहे का? घोड्याकडनं जेवढी पॉवर घ्यायचो, त्याच्या अब्जावधी पट पॉवर आज आपण जनरेट करतो. अब्जावधी पट जास्त पॉवर जनरेट करतो. सगळं करू शकतो. सगळं होऊन जाईल. पण अजून जुन्या सवयी आहेत आणि आपली जुनी हिंसा आहे. अजाणत आहे. जुनीच पद्धत चालली आहे. काही काही लोक तिथं असेही होते, माझ्या पुढे जे 10 नंबर होते, त्यापैकी काही लोक असेही होते ज्यांना खायचं नव्हतं. पण डॉक्टर जबरदस्तीने प्रिस्क्राईब करत होते. जबरदस्ती सुद्धा ते तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांना माहिती आहे की त्यांची जबरदस्ती चालेल. हाच डॉक्टर भारतात कोणाला गोमांस जबरदस्ती प्रिस्क्राईब करू शकतो का? ज्याला बोलेल की गोमांस खा, तो कानशिलात लगावून देईल. तर जबरदस्ती सुद्धा डॉक्टर त्याच व्यक्तीवर करू शकतात ज्याच्यावर माहिती आहे की जबरदस्ती यशस्वी होईल. तर जबरदस्ती वगैरेची गोष्ट नाहीये. गोष्ट फक्त याची आहे की अजून हे चालतंय. तुम्ही समाजात ही सगळी प्रथा बंद करून टाका. डॉक्टर सुद्धा आपोआप ठीक होऊन जातील. मी जिथं जाऊन बसतो, वेळ काढून पुस्तक लिहिलं जातंय, ते लिहितो. ते माझ्यासाठी आता वेगळा बदामाच्या दुधाचा डबा मागवून ठेवून देतात. त्यांना माहिती आहे मी येणार आहे. ते विचारत सुद्धा नाहीत. आपोआप आणून समोर चहा ठेवून देतात. त्यांना माहिती आहे की दुसरा चहा चालणार नाही. जेव्हा त्यांना माहिती आहे की चालणार नाही, तर ते विचारायला सुद्धा येत नाहीत. त्यांना माहिती आहे की याला बोलणं व्यर्थ आहे. व्यर्थ आहे बोलणं. इथं बसून राहतील, 3 तास बसतील, काही खाणार नाहीत, उठून निघून जातील. पण हे दूध तर पिणार नाहीत. तर यापेक्षा चांगलं गप्प राहून त्यांना माहिती आहे तो डबा आपला ठेवलेला असेल. मी जाईन, आपल्या कोपऱ्यातल्या टेबलावर बसीन, ते गुपचूप आणून समोर ठेवून दिली. मी माझं काम करीन, 3 तासानंतर निघून जाईल. तुम्हाला आधी त्यांना दाखवून द्यावं लागतं की बघा हे सगळं जे तुम्ही करताय ना, दूधबाजी, अंडाबाजी, मांसबाजी, आमच्यासोबत चालणार नाही. सगळे ठीक होतात. उलट असंही होतं की
काही गोष्टी अशा होत्या ज्यामध्ये मला माहित नव्हतं की हे काय टाकतं. ते मला स्वतः सांगून देतात की तुम्ही हे मागवत असता पण यातनं ही गोष्ट टाकलेली असते बरं, तर आणू का? मग मी म्हणतो जेव्हा सांगितलंच आहे तर आता आणू नका. मग गोष्ट इथपर्यंत जाते की तुम्ही जर त्यांच्याकडून मागवलं, समजा तुम्ही काही गोष्ट मागवत आहात ज्यात ब्रेड आहे. तुम्हाला तर वाटतं की ब्रेड कशापासून बनतो? पिठापासून बनतो. पण वेटरने मला येऊन सांगितलं की हा जो ब्रेड आहे आमच्या इथे, या ब्रेडमध्ये दूध टाकलेलं आहे. मी म्हणतो मग ठीक आहे राहू द्या. हे तर सोडाच, की मग तो जबरदस्ती करेल. ते स्वतःच हा सल्ला देऊ लागतात, की तुम्ही हे घेऊ नका कारण तुम्ही दूध वगैरे घेत नाही. तर हा ब्रेडसुद्धा घेऊ नका. आपल्यावर आहे. डॉक्टरची चूक नाहीये, हॉटेलची चूक नाहीये, इंडस्ट्रीची चूक नाहीये. ज्या दिवशी आपण साफ सांगून देऊ, की हे सगळं चालणार नाही, त्या दिवशी हे सगळं चालणं बंद होऊन जाईल. हां? प्रेराम सर.